विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्याबाबत जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. त्यांची ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे. अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक, लोकशाहीर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्माणाचे महत्त्वाचे शिलेदार आहेत. हे तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे. अण्णाभाऊ कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, वगनाट्यकार आहेत, कलावंत आहेत, साहित्यिक आहेत आणि अतिशय श्रेष्ठ असे व्यक्ती आहेत. त्यांचं एकूण जर कार्य बघितलं आपण सगळंच, तर आपण अण्णाभाऊंना आपण महामानव असं म्हणू शकतो. आणि अण्णाभाऊ आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले की त्यांची कर्मभूमी, आणि या कर्मभूमीत त्यांनी जे कार्य केलेलं आहे ही भूमी अधिक पुण्यवान होण्यामध्ये महत्त्वाचं कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. जेव्हा आपण अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या वाचतो, कुठल्याच साहित्यामध्ये न आलेले कितीतरी नायक फकीरासारखे हे पहिल्यांदाच जणू तिथं अवतीर्ण झाले आहेत, आपल्या पुढं आलेले आहेत. लोकांच्या भल्यासाठी ते काय काय करतायत हे आपण जेव्हा फकीरा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं. चित्रपट निघाले अण्णाभाऊंच्या कथेवर, कादंबऱ्यांवर. कित्येक चित्रपटांच्या कथा, पटकथा या अण्णांनी लिहिलेल्या आहेत किंवा त्यांच्या साहित्यकृतीवरून ते चित्रपट हे निर्माण झालेले आहेत. अण्णाभाऊ यांना आपण साहित्य सम्राट म्हणतो. 1.5 दिवस शाळेमध्ये अण्णाभाऊ गेले, पण 1.5 दिवस शाळेत जरी ते गेले असले तर फक्त पाट्या वाचून अण्णाभाऊ शिकत गेलेले आहेत, वाचत गेलेले आहेत आणि फार मोठे साहित्यिक आणि फार मोठे व्यक्ती हे होत गेलेले आहेत. अण्णाभाऊंच्या बद्दल आणखी सविस्तर मी तुम्हाला पुन्हा बोलेल, पण आज जे औचित्य आहे तुम्हाला मी ते सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही जी अण्णाभाऊंची कविता, मुळात हा पवाडा आहे. आपण त्याला पोवाडा म्हणतो, याला पवाडा असं म्हटलं पाहिजे. म्हणजे मुंबई प्रांत त्यावेळेस होता, स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालं त्यावेळेस. मग मुंबईसह महाराष्ट्र हा निर्माण व्हायला पाहिजे. गुजरातच्या लोकांना मुंबईत पळवून न्यायची होती, म्हणजे त्यांना मुंबई गुजरातमध्ये त्यांना न्यायची होती. पण मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी ज्या ज्या त्यावेळेसच्या अतिशय खंबीर अशा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कार्य केलेलं आहे, लोकशाहीरांनी कार्य केलेलं आहे, त्यामध्ये आपण अण्णाभाऊ साठे यांचा अग्रक्रमानं उल्लेख केला पाहिजे. इथं उल्लेख करताना आपण कित्येक व्यक्तींचा उल्लेख करू शकतो, नेत्यांचा. त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर बोलेल, पण आपण अण्णाभाऊंच्या बद्दल बोलत आहोत, त्याबद्दल अधिक इथं आपण जाणून घेतलं पाहिजे. तरी तुम्हाला मी सांगितलं पाहिजे की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्माणाचे महत्त्वाचे शिलेदार हे यशवंतराव चव्हाण जसे आहेत, आचार्य अत्रे जसे आहेत, स्वामी रामानंद तीर्थ जसे आहेत, तसेच अण्णाभाऊ साठे हे सुद्धा आहेत, शाहीर गवाणकर हे सुद्धा आहेत, शाहीर अमर शेख हे सुद्धा आहेत, आणि कित्येक नेते आहेत ज्यामुळं हा मुंबईसह महाराष्ट्र हा निर्माण झालेला आहे, संयुक्त महाराष्ट्र. मग यासाठी अण्णाभाऊ तळागाळात गावोगावी जायचे, त्यांचे जथ्थेच्या जथ्थे जायचे, त्यांचा जलसा व्हायचा आणि अण्णाभाऊ त्यांच्या अतिशय ताकदीनं जडबदार अशा बुलंद आवाजामध्ये शाहिरी तिथं लोकांच्या पुढं सादर करायचे, पवाडे सादर करायचे आणि लोकांना खडबडून जागा करायचे की आपला हा महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणं कसं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मुंबईसुद्धा आपल्याला कशी मिळाली पाहिजे, महाराष्ट्रात कशी आली पाहिजे याबाबत ते कळकळीनं सांगायचे. मग हा महाराष्ट्र कसा आहे हे लोकांच्या पुढे उभं केलं पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. अण्णाभाऊ सादर कसं करत असतील, इंटरनेटला तो व्हिडिओ जर भेटला तर बघा. पण आपण असा विचार करू की कदाचित अण्णा भाऊ साठे हे ज्या पद्धतीनं सादर करत असतील ती पद्धत अशी असेल का, बघूया. तुम्ही सुरुवातीला मी सादर करतोय, तुम्ही काहीच मध्ये बोलू नका. जेव्हा माझं सगळं सादर होईल तेव्हा पुढच्या टप्प्यामध्ये आपण माझ्या मागोमाग ते म्हणायचे. सध्या मी म्हणतोय, अण्णाभाऊ असं बोलायचे, माझ्या सगळ्या या महाराष्ट्राच्या मायभूमीतील सगळ्या आदरणीय
अशा बांधवांनो आणि भगिनींनो, आज मी तुमच्या पुढं जो उभा आहे ते आवाहन करण्यासाठी उभा आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हायलाच पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण जर केला नाही तर येणाऱ्या ज्या पिढ्या असतील त्या आपल्याला माफ करणार नाहीयेत. कसा आहे आपला महाराष्ट्र? हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, आणखी कोणाचा आहे? संतांचा आहे, शाहिरांचा आहे, लोकसंस्कृतीचा आहे. आपलं इथलं जे असेल ते महाराष्ट्राचं चित्र या पावण्याच्या माध्यमातून मी आपल्या पुढं उभं करायचा प्रयत्न करतोय. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती. गड पुढे पवाडे गाती, भुशवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, सरकार स्थापन करण्याचे करी कंकण बांधून साचे. पर्वत उलथून यत्नाचे, सांधूया खंडकी त्याचे. या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कंबर बांधुनी उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. पुढं काय आहे ते पण समजावून घ्या. काय म्हटलंय मी या माझ्या पवाड्यामध्ये? धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची. पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची. पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची. उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सत्याग्रह सुरू होत आहे, चळवळ सुरू झालेली आहे. आपण मागं हटायचं नाहीये. आपली जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे, आपली न्याय्य मागणी आहे. आपल्या डोळ्यापुढे शिवराय, सर्व संत, आपला त्याग, समर्पण, आपलं एकूण जे आपलं व्यक्तित्व आहे आपल्या महाराष्ट्राचं, ते आपल्याला जागं करायचं आहे. अन्याय होत असेल तर आपण प्राण सुद्धा द्यायला आपण मागं हटत नाहीत. आपण सामोरं जातो आणि त्याला आपण तोंड देतो. ही आपली संस्कृती आहे, ही आपली रीत आपल्याला जगाला दाखवून द्यायची आहे. हीच वेळ आहे. सगळ्या माझ्या बंधूंना आणि भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आपण या चळवळीमध्ये सामील व्हा. आपण सामील व्हा, ही कळकळीची मला विनंती आहे.